he has developed that these things. Today, he is going to be the Chief Minister of Tamil Nadu. So a lot of fans of Vijay. आणि यानंतर एक मोठी बातमी सध्या बारामतीतून समोर येते. सुनेत्रा पवारांना आतापर्यंत 1,68,000 मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे. अजित पवारांचं 2 लाखांचं मताधिक्य सुनेत्रा पवार पूर्ण करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बारामतीमध्ये स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार चर्चांना उधाण आलेलं आहे. बारामतीमधला हा आपण आकडा पाहतोय. सुनेत्रा पवारांना 1,68,000 मताधिक्य मिळालेलं आहे. 2 लाखांचा जो टप्पा आहे तो गाठायचा निश्चय केलेला होता. अजित पवारांचं जे काही 2 लाखांचं मताधिक्य होतं ते क्रॉस होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बारामतीमध्ये स्थानिक नागरिकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. सुनेत्रा पवारांना आतापर्यंत 1,68,000 मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे बारामतीतल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीतले हे अपडेट्स आहेत. बारामतीमध्ये स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा जोरदार चर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुनेत्रा पवारांना आतापर्यंत 1,68,000 मताधिक्य सध्या मिळालेलं आहे. अजित पवारांचं 2 लाखांचं मताधिक्य सुनेत्रा पवार मोडणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बारामतीमध्ये स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा जोरदार चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा जाणार आहे ही चर्चा पुढे अशीच सुरू ठेवण्यासाठी प्रसाद काते सरांकडे. प्रसाद सर. धन्यवाद सिद्धेश. चर्चेच्या निमित्तानं आपण थोड्या वेळापूर्वीच्या मुद्द्याला स्पर्श केलेला होता. त्या अनुषंगानं संध्या सवालाखे यांचे काही दावे, मांडणी, मागणी याचा विचार करूयात. चंद्रशेखर नेने यांच्यापर्यंत पोहोचूयात. जर मतदान मतपत्रिकेवर झालं तर असे निकाल लागणारच नाहीत असा दावा काँग्रेस करते. काँग्रेस यापूर्वी ईव्हीएमच्या नावानं जो आरोप करायची त्याचाच हा एक पुढचा भाग आहे. चंद्रशेखर नेने, आपण विश्लेषणाच्या भूमिकेतून सांगा, मतपत्रिका आणि ईव्हीएम ही खरी कारणं आहेत का काँग्रेसच्या अंतर्गत काहीतरी खराच केमिकल लोचा झालाय ज्याच्यामुळे सगळी गडबड होतीये? आपल्या मराठीमध्ये फार उत्तम म्हणी आहेत. त्यातली एक म्हण मला आत्ता आठवली, थोडीशी बदल करून मी म्हणतो, जिंकता येईना ईव्हीएमचं डबडं. ही एक म्हण आपण करूया. स्वयंपाक येईना ओली लाकडं, नाचता येईना अंगण माकडं, जिंकता येईना ईव्हीएमचं डबडं. आणि हे डबडं बरेच दिवस वाजवणं चाललेलं आहे. संध्याताई स्वतः ईव्हीएममधनं निवडून आलेले आहेत. संध्याताई स्वतः ईव्हीएममधनं निवडून आलेले आहेत. परंतु तरी ईव्हीएम काँग्रेस हारली ना की ईव्हीएम खराब असतं. मला आठवतं याच्या आधीच्या एका चर्चेमध्ये हा ईव्हीएमचाच विषय निघाला होता आणि राष्ट्रवादीची भूमिका ईव्हीएमच्या विरोधात